नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या अगोदर आपण एका व्हिडिओमध्ये आपल्याकडे असणाऱ्या चांगल्या जातीच्या कालवडीचे जन्मल्यापासून ते 3 महिन्यापर्यंत अतिशय योग्य प्रकारे संगोपन कसे करावे याची माहिती बघितली. आणि आज या व्हिडिओमध्ये आपल्याकडे असणारी जी कालवड आहे ती लवकरात लवकर गाभण जाण्यासाठी आपल्याकडे असणारे जे 4 महिने ते 12 महिन्याचे जे संगोपन आहे ते कशाप्रकारे संगोपन योग्य प्रकारे करावे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण या काळामध्ये जर कालवडी चांगल्या प्रकारे आपण संगोपन नाही केले तर कालवड आपली गाभण जाण्यास दमवते आणि आपले नुकसान होते. मग कालवडीला चांगल्या प्रकारचा आहार व योग्य प्रकारचे घटक आपण जर नाही दिले तर आपली कालवड लवकर गाभण जात नाही, तिचे वजन वाढत नाही, तिचे पोट सुटते, तिची हाईट वाढत नाही, तिचे केस वाढतात आणि ती दिसायला एकदम विद्रूप दिसते. म्हणून योग्य प्रकारचा डाएट प्लॅन कसा आपण करायचा तो तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा, म्हणजे इथून जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. मित्रांनो, आपली कालवड 4 महिन्याची झाल्यानंतर आपण पहिले काम करणे आवश्यक आहे आणि ते म्हणजे कोणत्याही चांगल्या औषधाने त्या कालवडीचे डिवर्मिंग करून घ्यावे. हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळेस तुम्ही डिवर्मिंग हा पहिला मुद्दा सांगताय, तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे की आपण हे जे डिवर्मिंग करतो त्याच्यासोबत त्या कालवडीला तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने इंजेक्शन टोनोफॉस्फोन 10 मिली आणि विटॅमिन AD3चे हे इंजेक्शन 5 मिली असे आपण द्यायचे आहे मित्रांनो. आणि आपली कालवड 6 महिन्याची होईपर्यंत प्रत्येक महिन्याला डिवर्मिंग करायचे आणि त्याच्यासोबत त्या दोन्ही इंजेक्शनचा वापर करायचा आहे. हा का करायचा तुम्हाला सांगतो की कालवडीची हाडे मजबूत होतात आणि त्याची जी चांगल्या प्रकारे अशी वाढ होते आणि त्यांच्या अंगावर एक चांगल्या प्रकारची शायनिंग येते आणि केस वगैरे वाढत नाहीत. आणि आपण कालवडीची डिवर्मिंग करत असताना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या औषधाने डिवर्मिंग करावे. एक वेळेस अल्बोमारे औषधाने डिवर्मिंग करावे, त्यानंतर आयुर्मेक्टेन औषधाने करावे, एक वेळेस अल्बंडाझोलने करावे, एक वेळेस निळजॉने औषधाने करावे. अशा प्रकारे वेगवेगळ्या औषधाने डिवर्मिंग आपल्याला करायचं आहे. मित्रांनो, डिवर्मिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण आपल्या जनावरांचे डिवर्मिंग करतो किंवा जंताचे औषध किंवा गोळ्या देत असताना सकाळी जनावरं उपाशीपोटी ज्यावेळेस असतात त्यावेळेस द्यावे. नंतर औषध किंवा गोळ्या दिल्यानंतर 3 ते 4 तासाने वैरण, खुराक, पाणी, चारा या गोष्टी आपण दिल्या पाहिजेत. याचा खूप चांगला रिझल्ट येतो. आणि जंताचे औषध दिल्यानंतर त्या जनावराला कोणत्याही कंपनीचे लिव्हर टॉनिक आपण सलग 5 दिवस पाजायचे, म्हणजे त्यांच्या लिव्हरवर कसलाही ट्रेस येणार नाही किंवा ताण येणार नाही. मित्रांनो, आपली कालवड 6 महिन्याची होईपर्यंत लहान वासरांसाठी स्पेशल असे बनवलेले काप स्टार्टर आपल्याला द्यायचे आहे. ते दररोज साधारण सकाळी 500 ग्रॅम, संध्याकाळी 500 ग्रॅम याप्रमाणे कालवडी 6 महिन्याची होईपर्यंत आपल्याला द्यायचं आहे. अशा प्रकारे कालवड 6 महिन्याची होईपर्यंत आपण नियोजन करायचं आहे. मित्रांनो, आता आपली कालवड ही 6 महिन्याची झालेली आहे. आता तिची वाढ जोमाने होण्यासाठी तिच्यासाठी स्पेशल असे बनवलेले काप ग्रोवर या नावाचे पशुआहार देण्यास आपल्याला सुरुवात करायची. ग्रोवर पशुखाद्य तुम्हाला सहज मिळून जाईल. सध्या तुम्ही कोणत्या कंपनीचे पशुखाद्य वापरता त्या कंपनीचं ग्रोवर पशुखाद्य तुम्ही वापरू शकता. आणि हे देत असताना आपण जे पहिले काप स्टार्टर 6 महिन्यापर्यंत वापरत होतो ते एकदम कमी करू नका, हळूहळू कमी करा आणि हे ग्रोवर हळूहळू वाढवा. आणि आपली कालवड जशी जशी मोठी होईल तसा हा पशुआहार वाढवत जावा. सकाळी 1 किलो आणि संध्याकाळी 1 किलो इथपर्यंत आपल्याला ग्रोवर हा पशुआहार आपल्या कालवडीला 6 महिन्याच्या पुढच्या देण्यास सुरुवात करायची. आणि आपली कालवड ज्यावेळेस पूर्ण चाऱ्यावर असते, म्हणजे दूध पाजणे बंद केल्यानंतर ज्यावेळेस काप स्टार्टर व हिरवी वैरण आणि वाळलेले चारा देत असतो देण्यास आपण ज्यावेळेस सुरुवात करतो तेव्हापासून कोणत्याही एखाद्या
कंपनीचे चांगले मिनरल असे कालवडीसाठी स्पेशल असे बनवलेले असते, त्या मिनरलचा तुम्ही वापर करण्यास सुरुवात करावी. मी या ठिकाणी कोणत्याही अशा पर्टिक्युलर कंपनीचे नाव तुम्हाला सांगणार नाही, पण तुम्हाला ज्या कंपनीचा रिझल्ट चांगला वाटतो किंवा या अगोदर तुम्ही चांगले मिनरल वापरलं असेल त्या कंपनीचे तुम्ही मिनरल वापरू शकता. मित्रांनो, आपली कालवड 6 महिन्याची झाल्यानंतर प्रत्येक 3 महिन्यातून एक वेळेस त्या कालवडीचे डिवर्मिंग करायचे, म्हणजे जंताचे औषध द्यायचे. आणि डिवर्मिंगसोबत इंजेक्शन टोनोफॉस्फोन हे 10 मिली आपल्याला द्यायचंच आहे आणि विटॅमिन AD3 हे इंजेक्शनसुद्धा 10 मिली द्यायचं आहे. मित्रांनो, याने काय होते की कालवडीच्या जी पिशवी असते म्हणजे युट्रस, त्याची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि आपली जी कालवड असते तिचीसुद्धा वाढ एकदम जोमाने होत असते मित्रांनो. आणि जसे जसे कालवड मोठी होईल तसा ग्रोवर हा पशु आहार वाढवत जायचा आहे. आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपली कालवड 10 महिन्याची होते त्यावेळेस आपण त्या कालवडीला काय करायचे की तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रत्येक 20 दिवसातून एक वेळेस इंजेक्शन टोनोफॉस्फोन 20 मिली आणि विटॅमिन AD3चे इंजेक्शन 10 मिली असे देत राहायचं आहे. याने कालवडीची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते, कालवड लवकर माझावर येते आणि पहिल्याच सेमेनला गाभणसुद्धा जाते. म्हणून असे नियोजन तुम्ही केले तर तुमची कालवड एकदम चांगल्या प्रकारे योग्य 12व्या किंवा 13व्या महिन्यातच गाभण येईल आणि म्हणजे माझावर येईल आणि गाभणसुद्धा जाईल, रिपीट होणार नाही. या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन हे काम करणे आवश्यक आहे मित्रांनो. पशुपालक मित्रांनो, या अशा प्रकारे योग्य पद्धतीने आपण आपल्या कालवडीचे 4 महिन्यानंतर संगोपन करायचं आहे मित्रांनो. कधी काय होते की आपण जर प्रॉपर पद्धतीने डिवर्मिंग नाही केले तर कालवडीचे पोट मोठे होते, तिच्या अंगावर केस वाढतात, ती अशक्त होते, असे प्रकार होतात. मग काय होते की ती लवकर माझावर येत नाही, तिची हाईट वाढत नाही असं. आणि काय होते की आपण हाईट वाढत नाही, तिचे बॉडी स्ट्रक्चर वाढत नाही म्हणून खुराक वाढवून देतो, कितीही चांगल्या प्रकारचं टॉनिक देतो, तर अशा वेळेस त्याचा काही उपयोग होत नसतो. त्यामुळे योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीनेच कालवडीचे डिवर्मिंग करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सचर त्या कालवडीला चालू असणे एकदम अत्यंत गरजेचे असते मित्रांनो. तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही याची माहिती मिळेल मित्रांनो. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.